तूच सूर ठावा मनसी तूच ईद धारी, तूच सूर ठावा मनसी तूच ईद धारी, सगुण रूपधारी देवा तेरा देवी, सगुण रूपधारी देवा तेरा देवी, सगुण तूच सूर ठावा मनसी तूच ईद धारी, तूच सूर ठावा मनसी तूच ईद धारी, सगुण रूपधारी देवा तेरा देवी, सगुण रूपधारी देवा तेरा देवी, सगुण रूपधारी देवा नमो देवराय, नमो ज्ञान सिंधु, 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 नमो दीननाथा, नमो दीनबंधु, नमो दीननाथा, नमो दीनबंधु, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो माय बाबा कृपया कृपा, नमो माय बाबा, नमो माय बाबा कृपा कृपा, नमो माय बाबा,
कृपाळा कुंडली गवळला श्री श्री गंधर्वनाथ श्री भूतनाथ श्री महालक्ष्मी श्री गौराई देवी श्री गणपती गजानन श्री सत्यनारायण हरी गुरुवरे गुणाची पाळे कर विजय कर महापुरुष देवा तुझा तुला भवानी आई तुझा श्री कुंकेश्वर भवानी आई तुझा श्री भालचंद्र श्री स्वामी समर्थ ची गरज आहे कारण भजन शक्ती नाही कारण भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली भक्ती म्हणजे हे नामस्मरण आहे कारण मरा मरा मंत्राचा राम नाम झाला मरा मरा मंत्राचा राम नाम झाला आणि राम नाम जपता जपता वाल्ह्याचा वाल्मिकी ठरला तर नंतर रामायण घडलं कारण बुवा भक्ती अशी आहे आणि जोपर्यंत आपण जेवढी करत राहणार ना तोपर्यंत आपल्या पदरामध्ये पुण्य पडत राहणार आहे लक्षात ठेवा आणि सध्याच्या घडीला पाळते बुवा माझ्या जोडीला आहे बरोबर सांगतो मे महिन्यापासून 1 तारीखपासून आमची दोघांची प्रथमतच वारी आहे सध्याच्या घडीला थोडंसं माझ्यापासून ते लांब आहे आणि जेवढी लांब होत तेवढ्याही चांगल्या तर हे मी जे बोलतोय सुरुवातीला हे आमचे चांगले संबंध आहे आणि स्टेजवरती बसल्यानंतर आम्ही एकमेकाला कधी धरून चालत नाही हे आतापर्यंत बुवा वास्तव्य आहे काय म्हणते बुवा तेव्हा बरेच दिवसांनी तुमची माझी भेट झालेली आहे आता तुला हात जोडून एवढीच विनंती आहे की मी ज्या काही तुला बोलतोय ह्या मनापासून बोलत नाही लक्षात ठेव कारण कसा काय काय बुवांची पद्धत तू मार मी रडतोय असं आमच्यात चालत नाही तेव्हा 100% प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया बुवा हो बालकी बुवा टेन्शन घ्यायचं नाही मनात काय राग ठेवायचं नाही तुला जर काय बिंदास बोलायचं तर तू बिंदास बोलू शकतोस पण आज तेवढं तू हिंमत करणार नाही कारण ते का मी सुरुवात कर म्हणून सांगितलंय तेवढं त्याच्यात तेवढी डेअरिंग झाली नाही ते काय माहिती आहे दणको बसणार तो चांगलंच बसणार आणि तो पण असो भेटलो जोडी या कणकवली नगरीमध्ये आणि या नाक्यावरची वारी आहे आणि बुवा खरंच सांगतो किती वर्षाची माझी इच्छा होती अनेक कार्यक्रम मी बुवा या पट्ट्यामध्ये केले नवरात्रातून एक तरी कार्यक्रम माझ्या या शहरामध्ये असतो पण फाळके बुवांसोबत तरी झालेला नाहीये आणि तो आज करण्याचा योगायोग आलेला आहे बुवा तेव्हा ठीक आहे प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण बुवा लक्षात रे भरती बुवा काय बंधनच की तू टेन्शन घ्यायचं नाही पाळीकर बुवा थोडी का लक्षात ठेव पण तू हिंमत नाही देणार असे माका माहिती आहे ना बघूया ठीक आहे आ
गोपियो संग घूमे कन्हैया रास नचैया राधा न जाए अब सावधान आ Bye.
दरबार भरला शुद्ध सोळे दरबार भरला शुद्ध सोळे दरबार भरला शुद्ध सोळे दरबार भरला हरी घनश्याम 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 हरे राम हरे राम जय जय राम वसंत हरे राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय मोठं चालू केलं थोडं ऐकू दे. हॅलो हॅलो आउटपुटला आवाज बघा तुम्ही चेक करा. हॅलो हॅलो ओके. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आज या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आदरणीय पालकमंत्री मान्य श्री नितेश नारायणराव राणे पुरस्कृत कणकवली ऑटो रिक्षा चालक मालक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ आयोजित या ठिकाणी 21 दिवस गणपती गजाननाची मनोभावे सेवा केली जात आहे. त्यानिमित्त एक कार्यक्रम गणपती गजाननाची सेवा म्हणून या ठिकाणी डबलवाडी भजनाचा त्यांची सामना आयोजित केला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही मुलांना आमंत्रित केल्याबद्दल मी माझ्या
पडेलकर प्रसादी भजन मंडळ कालवली जवळच्या वतीने कणकवली ऑटो रिक्षा चालक मालक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळाचे लाख लाख आभार व्यक्त करतोय त्या सर्वांना धन्यवाद देतोय प्रथमतः या ठिकाणी मी माझी ओळख करून देतो मी सदागो अखिलेश अनंत भाग्य मुक्ताम घालवली आणि तालुका देवगड तसेच या ठिकाणी मला पकवास साथ करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पकवादक सन्माननीय अक्षय मेस्त्री तसेच या ठिकाणी मला डगा दाबला साथ करतात सन्माननीय प्रथमेश मांडवकर त्यांना देखील धन्यवाद देतो आणि माझी सर्व कोरस मंडळी या ठिकाणी आजच्या रात्रीवरती माझे प्रतिस्पर्धी बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवा सन्माननीय शिवमजी गाळेकर बुवा त्यांना देखील धन्यवाद देतो त्यांना पकवास साथ करतात आमचे परममित्र सन्माननीय सर्वेश पाळेकर आणि त्यांना डगा दाबला साथ करतात सन्माननीय संकेत गोसावी यांना देखील धन्यवाद देतो आणि गोवांची सर्व कोरस मंडळी गोवांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत गोपाळदादा पाळेकर यांच्या नतमस्तक होतोय त्यांना देखील धन्यवाद देतोय तसेच मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाळा वराडकर साहेब त्यांना देखील धन्यवाद देतो तसेच जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे साहेब त्यांना देखील धन्यवाद देतो तसेच शहराध्यक्ष सन्माननीय संतोष सावंत साहेब त्यांना देखील धन्यवाद देतो या ठिकाणी सुंदर साऊंड सर्व्हिस यांचा आम्हाला लाभ आहे ते सन्माननीय DJ योगेश सावंत त्यांना देखील धन्यवाद देतो परमेश्वराची प्रार्थना करतो की परमेश्वर त्यांच्या उद्योजकांच्या दोघांना यश प्राप्त करून देऊ तसेच मनाशी सुंदर सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते सन्माननीय बाळू वालवलकर साहेब त्यांना देखील धन्यवाद देतो त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय तसेच माझ्या उजव्या साईडच्या खुर्चीवर बसलेले आपल्या कणकवली पीठ गावचे सुपुत्र सन्मानी आमचे स्नेही दीपक तांबे साहेब त्यांना देखील धन्यवाद देतो त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे अन्य भजनी बुवा शाळकरी कलाकार पकवाद वादक झाकरणी जर कोण उपस्थित असतील तर त्या सर्वांना धन्यवाद देतो त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय माझ्या भागावली रामदेवाला आई नुराई देवीला वंदन विद्येची देवता श्री गणपती गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजांच्या मानाचा मुद्रा करून आमची गुरुमावली कोकण कला विजयी चंद्रकांत बुवा कदम यांच्या पवित्र आणि पुण्य स्मृती सुनापरा अभिवादन करून परमपूज्य महाराजेंद्र महाराजांच्या नतमस्तक होऊन त्यांच्या जमलेल्या माझ्या मायबाप हृदयाच्या नतमस्तक होऊन आजच्या या आमली सामनेवारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद
प्रिय करारा मोठवा हे पुराणो चंद्रभा हे पुराणो चंद्रभा हे पुराणो हे पुराणो चंद्रभा कैलास राणा शिवचंद्रमयी कैलास राणा शिवचंद्रमयी पवित्र माता मुगतीरा कारुण्य सिंधु भवदोद्धारी कारुण्य सिंधु कुलवीर शंभो कुलवीर शंभो माझ गोणदारी कुलवीर शंभो कुंडली गवळा लक्ष्मी योगेश्वरी भवानी आई भैयारी आई नागिनी आई पत्नी हरी
सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट कोकण कला भूषण कैलास वासी महान चंद्रकांत कदम धन्यवाद. या ठिकाणी उत्तम नामस्मरण कारण ज्या कामासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना बोलवलंय ते परमेश्वराचं भजन. बुवांनी सांगितलं भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे त्याचं नाव भजन आहे. सुवर्ट आणि मृदंग यांचा एकरूप करून साधलेला नादब्रह्म त्याचं नाव भजन आहे. ते भजन कसं करावं त्यासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित केलंय. पुनश्च एकदा कणकवली ऑटो रिक्षा चालक मालक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ यांना पुनश्च एकदा लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कलावंताला तुमच्या एवढ्या भव्य दिव्य रंगमंचावर भजन करण्याची सुवर्ण संधी लागतो. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी झाल्या पाहिजे. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होते. या ठिकाणी सुंदर भजनाची सुरुवात कणकवली म्हटल्यानंतर कलावंतांची पुण्यभूमी म्हणून कणकवलीला ओळखला जातो बुवा. कारण दशावतारी कलाकार म्हणा, पकवाज वादक म्हणा, भजनी बुवा म्हणा, त्यामुळे काही गोष्टी बुवा आपण मोजून मापून कराव्यात. आणि राहता विषय बुवानी पुन्हा पुन्हा बुवा म्हणतायत की मे महिन्यानंतर अखिलेश फाळके आज मला हॅलो अहो आउटपुटला आवाज व्यवस्थित आहे ना? हॅलो आवाज येतोय ना मागेपर्यंत व्यवस्थित? हॅलो जर मॉनिटरला आवाज जरा वाढवा. हॅलो हॅलो हॅलो. बुवाने सांगितलं काय मे महिन्यापासून आज बुवा या ठिकाणी अखिलेश फाळके जोडीला भेटले आहेत आणि ते सुद्धा नाक्यावर. बुवा ही नाक्यावरची बारी नाही आहे, एक लक्षात ठेवा. गणपती मंडळ आहे बुवा हे. मगाशी बसताना आपल्याला सांगितलं की कुठेतरी स्थानाचं पावित्र्य राखून कार्यक्रम करा. आणि बुवा ही शोकांतिजनक बुवा बातमी आहे की आपल्याला भजनी बुवा असून आयोजकांकडून सांगावं लागतंय की तुम्ही कुठेतरी बोलताना थोडा विचार करा. त्यामुळे बुवा नाट्यावरचा वगैरे काय विषय नाही. आणि राहता विषय बुवांचं काय की फाळके बुवा जोडीला त्यांना घेत नाहीत असं त्यांचं मत आहे. काय मंडळी याच्याकडे क्वालिटी आहे, निखारो असतो निखारो. तो राखीत टाकलो ना, राखीत बुडवलो तरी तो निखारो बाहेर दिसतलो. आणि जो कोळसवा ना त्याला जमिनी ठेवलो तरी तो कोळसो जास्त किंमत, या लक्षात ठेवायचं. माझं प्रामाणिक मत आहे. फाळके बुवा जोडी घेत नाही म्हणून पाटणा तुम्ही खुशखुशीची गरज नाही ना. तू दुसरं कोणतरी बुवा घेऊन चल ना, बघू तुझी हिंमत किती आहे ती. कशाला बुवा आहे नको ते विषय भजनात करताय. भजनाला सुरुवात चांगली करा. एवढी सुंदर बुवा नोटेशन तुम्ही सादर केलं. भजन महर्षी भजन सम्राट बुवा परशुराम बुवा पांचाळ यांनी जवळजवळ 40 ते 45 वर्षापूर्वी आग्रामध्ये केलेले नोटेशन बुवांनी सादर केले. आला वसंत घ्यारे राम हरी जय जय राम. बुवा बाकी कुठल्याही गोष्टीची मी तुम्हाला मी टार्गेट करून बोलेन, पण बुवा ह्या बाबतीत मात्र तुमच्या पश्चात सुद्धा मी नेहमी सांगत असतो. बुवांच्या पश्चात सुद्धा युट्यूबला व्हिडिओ आहेत की ह्या नोटेशनला पंचाळ बुवांच्या आला वसंत घ्यारे नाम ह्या नोटेशनला आज न्याय कोण देत असेल माझ्या बघण्यात तरी आमच्या सिंधुदुर्गातला एकमेव भजनी बुवा म्हणजे शुभम पाळेकर बुवा. बाकी ललाटी बुवा कोणाच्या शक्य नाही. प्रामाणिकपणे बुवा काही गोष्टी म्हणतोय. आणि पाळेकर बुवा म्हटल्यावर एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या मंडळी. बुवाने भले माझ्याबद्दल वाईट बोलून दे, चांगलं आहे ते सांगतो. एक धडाडी व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, भजन क्षेत्रात नवीन नवीन रागांची किंवा नवीन नवीन नोटेशन मांडण्याचा प्रयत्न करणारा व्यक्तिमत्व म्हणजे शुभम पाळेकर बुवा. भले पेटी गावात नाही लागलो तरी चालत, पण नवीन काहीतरी करूचा प्रयत्न करणारा बुवा म्हणजे पाळेकर बुवा. अशी पाळेकर बुवांची ख्याती आहे. आज मी 10 वर्ष झाली बुवांचं नोटेशन बुवा अजून बदलत नाहीत. बहुतेक बुवांच्या गुरूंनी कदाचित त्यांना एकच नोटेशन दिलं असावं. आता लोकांच्या सगळ्यांचे जेव्हा पाठांतर होईल त्यावेळी बुवा नोटेशन बदलतील अशी अपेक्षा आहे मला. मी जोडीला किती घेतो ह्याच्यापेक्षा बुवा स्वतः सुधारणा करा. मी जोडीला घेण्यापेक्षा बुवा इथे आयोजक म्हणले पाहिजे शुभम पाळेकर बुवा एक साईड ठेवा, जोडीत मग कोणतरी बघूया, अशी आपली स्टेटस हवा ना. धाव लागतात का रे माझी? धाव लागतात ते. आवाज बोल. तू बोलताना मी बोलले का? मी आयोजकांना विनंती करतो रिक्षा चालक मंडळाला, मी बोलताना ह्याने तोंडातला आवाज बाहेर काढला
ती मी ह्याच्या नरड्यात तरी माहीत झाली तर मी घरात पेटी घेऊन घरात जा तुम्ही जबाबदारी घ्यायची हा आवाज काढायला तोंडात तो ह्यांना मका माझी हरवणूक केलेली पोहा आहे त्यामुळे मी हे का असं सोडणारच नाही असं होय अगदी 4 वर्ष झाली पण तुला सोडू दे नाही तो कोणतरी पोहा करत चालू असू दे या ठिकाणी नोटेशन सादर करतोय रेशानी सहज सुधाका होती गुणी तळागाचा रेशानी सहज सुधाका होती गुणी स्वयंप्रकाशी उदारा चैतन्याचा
या ठिकाणी बक्षीस